शेतकऱ्यांच्या खात्यात 921 कोटींची थेट भरपाई जमा होतीये। पंतप्रधान पीक विमा योजनेतील रखडलेले दावे अखेर मंजूर झालेत। आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम ही जमा होणार आहे। खरोखर शेतकरी बांधवांसाठी अतिशय दिलासा देणारी बातमी आता समोर आलेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, ज्या गोष्टीची शेतकरी आतुरतेने वाट बघत होते तेच गोष्ट आता घडली। बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आणि आनंददायी बातमी आता सरकारच्या माध्यमातून आलेली आहे। बघा आता जसं की पीक विमा कंपन्यांकडून इथं सरकारला 2300 कोटींचा परतावा मिळालेला आहे। शेतकरी बांधवांनो, आता खरीप हंगाम पीक विम्याचे अंतर्गत इथं 7600 कोटी रुपयांची एकूण पीक विमा आता कंपन्यांना देण्यात आला। सरकारकडून मोठी भेट शेतकऱ्यांसाठी देण्यात आली। बघा सरकारने आता तुम्हाला मोठी आनंदाची बातमी दिलेली आहे। राज्य सरकारकडून आतापर्यंत सुमारे 6584 कोटी रुपये अदा करण्यात आले, अशी बातमी आता सरकारने सांगितलेली आहे। शेतकरी बांधवांनो, अखेर शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आता जसं की संक्रांतीच्या पार्श्वभूमीवरती आणि सणानिमित्त आलेली आहे। शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमीच आपल्याला म्हणावं लागणार। बघा शेतकरी बांधवांनो, आता एकदमच खुश करणारी बातमी आता शेतकऱ्यांसमोर आली। शेवटपर्यंत व्हिडिओला नक्की पाहत चला, कारण की बघा आता जसं की पीक विमाचा आता जे काही हप्ता वाटप वितरण होतं ते थांबवण्यात आलं होतं, परंतु आता बघा संक्रांत इथं आलेली आहे। तर संक्रांतीनिमित्त सर्व शेतकऱ्यांना इथं खुश करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे हे माहिती सांगण्यात आली। या शेतकरी बांधवांना निधी मिळणार। बघा तुम्हाला जर हे पात्र व्हायचं असेल तर सरकारने काही तुम्हाला जसं की पटकन कामे करायची सांगितलेली आहे। तर शेतकरी बांधवांना बघा सरकारच्या माध्यमातून आता पीक विमाचा निधी वितरण केला जाणार। त्यामुळे शेतकरी बांधवांना अक्षरच तुम्हाला बातमीला शेवटपर्यंत पाहणे हे अत्यंत आवश्यकपूर्ण ठरणार आहे। कारण की बघा सरकारने डायरेक्ट सांगितलेलं आहे की पीक विमा आता जसं की तुम्हाला पीक विमा कंपन्यांकडे आता सरकारला 2300 कोटी रुपयांचा परतावा आपण दिलेला आहे। बाकी बघा खरीप हंगाम 2025चा जो काही रखडलेला थांबलेला पीक विमा होता, तर त्यासाठी आता बघा 7600 कोटी रुपयांचा पीक विमा कंपन्यांना आता हे पैसे देण्यात आले। आता सरकारकडून आतापर्यंत सुमारे 6584 कोटी रुपये आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अदा करण्यात आले, परंतु प्रत्यक्षामध्ये शेतकऱ्यांना मिळाले नाही। आता तेच पैसे तुमच्या खात्यामध्ये पुन्हा सरकार वाटप करणार असं आता सरकारतर्फे माहिती आलेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, अनेक जिल्ह्यांमध्ये या आनंदाची बातमी आता पसरलेली आहे। थांबा, इथं तुम्हाला आता कोणत्या जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यातील पैसे मिळणार हे नक्कीच बघायचं आहे। कारण की शेतकरी बांधवांनो, भरपूरशा दिवसांपासून 2025 चाललं गेलं। 2025 मध्ये मोठ्या शेती पिकाचं आपलं नुकसान झालं, गुरे जनावरांचं नुकसान झालं, विहिरीमध्ये गाठ साचला, इथं पूर परिस्थिती यामध्ये अशी निर्माण झाली होती की जसं की आपलं पिके खरडून इथं वाहून गेली, परंतु शेतकरी बांधवांना आपल्याला अजूनपर्यंत पैसे मिळाले नव्हते। त्या सर्व पार्श्वभूमीवरती आता सर्व शेतकऱ्यांसाठी जसं की आता सर्व शेतकऱ्यांचे जे काय आता पंचनामे पूर्ण झाले होते, त्यांचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर त्या सर्व शेतकऱ्यांना वाटप करण्याचं सरकारने ठरवलेलं आहे। आता बघा आता 2026 मध्ये पहिल्याच महिन्यामध्ये सर्व शेतकऱ्यांना एकाएकी आता सरकार खुश करणार ही माहिती आता समोर आलेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, नमोचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये मिळणार आणि त्याबरोबर पीक विमा देखील तुम्हाला संक्रांतीच्या निमित्त मिळणार। म्हणजे आपल्यासाठी सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमीच आता आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। शेतकरी बांधवांनो, कोणत्या बँकेमध्ये सरकारने आता बँकांना चेक देऊन टाकलेला आहे। बँकांची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करायचा नाही, कारण की तुम्हाला काहीच माहिती समजणार नाही। परंतु शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील। शेतकरी बांधवांनो, तर बघा आता सरकारने जे पैसे दिलेले आहे ते आपल्या खात्यामध्ये येणार। कारण की बघा जो निर्णय सरकारने आतापर्यंत घेतला नव्हता तोच निर्णय आता सरकारने घेणं भाग पडला आहे। बघा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा व्हायचा आता सरकारने आदेश देऊन टाकलेला आहे। सरकारने एक मोठा निर्णय घेतला, त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आताच निधी जमा होतोय। परंतु बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने सांगितल्याप्रमाणे तुमच्या विम्याची रक्कम कितीही असो, पण या ठिकाणी आता बघा तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी एक अट मान्य करावी लागणार आहे। आता ते अट कोणती असणार आहे? जे अट आता शेतकरी बांधवांना जर इथं केली नाही पूर्ण, तर त्या पूर्ण अटीच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये पैसे येणारच नाही। तर ते अट तुम्हाला करणे इथं कंपल्सरी ठरणार आहे। बघा या योजनेत आता नाव देण्यासाठी एक अट अशी आहे, ते आता सरकारने आता या योजनेच्या अंतर्गत घातलेली आहे। बघा हे अट कोणती असणार आहे की ज्या अटीमुळे आपल्याला आता त्रास होणार आहे? बघा शेतकरी बांधवांना ते देखील तुम्हाला सांगतो, हे अट तुम्हाला लवकरात लवकर पूर्ण करून घ्यायची आहे। हे जर अट तुम्ही आता पूर्ण केली नाही
तर तुमच्या खात्यामध्ये कसलाही निधी इथं जमा होणार नाही. बघा आता एकाच वेळी सर्व शेतकऱ्याला पीक विमा इथं मिळणार नाही. सरकारने असं देखील सांगितल्याप्रमाणे आता फक्त पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा केला जाणार आहे, असं देखील आता सरकारने माहिती सांगितलेली आहे. बघा आता यामध्ये आता तुम्ही पात्र आहात की नाही हे कसं चेक करून घ्यायचं, तर हे तुम्हाला व्हिडिओमध्ये माहिती सांगितल्याप्रमाणे तुम्हाला स्वतः समजणार आहे की तुम्ही पीक विम्याचे पैसे घेण्याकरिता पात्र आहात की अपात्र आहात. बघा आता सरकारच्या माध्यमातून एक यादी देखील जाहीर करण्यात आली. या यादीमध्ये आता जसं की तुमच्या इथं पात्रतेची तुम्हाला ते जे काय आता पडताळणी असणार आहे ते कशी करायची आहे हे तुम्हाला बघून घ्यायचं आहे. बघा जिल्ह्यांच्या यादीमध्ये नाव येणे अत्यंत गरजेचे असणार आहे. आता तुम्ही जर का या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव इथं पाहिलं नाही तर कदाचित तुम्हाला देखील हप्ता मिळणार नाही. कारण की बघा तुमच्या जिल्ह्याचं नाव असणे हे देखील महत्त्वपूर्ण एक गोष्ट असणार आहे. कारण की बघा या जिल्ह्यांमध्ये एक मोठी सभा घेतली जाणार आहे, तिथे लाभार्थ्यांची यादी इथे जाहीर केली आहे. आता बघा परंतु नागपूरच्या जसं की दरबारी सुद्धा यावर आता शिक्का मोजला. आणि बघा आता नागपूरमध्ये तर देखील एक आता मोर्चा इथं पार पडला होता. त्या मोर्चाचा आता पार्श्वभूमीवरती सरकारने आता सर्व शेतकऱ्यांना खुशखबर सांगितली की बघा भरपूरशा शेतकऱ्यांची जे काय आता जे सहनशीलता असते ते दूर झाली. बघा आता शेतकऱ्यांनी जसं की डायरेक्ट आता मंत्र्यांना SMS केले, मंत्र्यांना अर्ज पाठवले. कारण की बघा भरपूर दिवसांपासून पीक विमा रखडला, इथं वर्षांपासून पीक विमा रखडला आहे. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा आला नाही आणि एकावर एक जसं की इथं एक आता सरकारने अर्ज सांगितला, हे करा ते करा, परंतु या दिवशी पीक विमा जमा होणार, त्या दिवशी पीक विमा जमा होणार. आपण जर प्रत्यक्षात पाहायला गेलं तर पीक विमा इथं कमी प्रमाणामध्ये आपल्याला जमा झाला होता. तर त्या सर्व शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने घेतलेला आहे. कारण की बघा पहिल्या टप्प्यातील 18 जिल्ह्यांमधल्या माझ्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आपण पैसे जमा करणार असं त्यांनी सांगितलेलं आहे. यामध्ये बघा आता कोणकोणते जिल्हे सरकारने सिलेक्ट केलेले आहे हे नक्की पाहून घ्यायचं आहे. कारण की बघा पहिला जिल्हा असणार आहे परभणी, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, यवतमाळ, धुळे, धाराशिव, लातूर, नांदेड, सोलापूर, कोल्हापूर, चंद्रपूर, त्यानंतर बघा सातारा, सांगली, अहिल्यानगर. तर या सर्व जिल्ह्यांमध्ये सरकार तुम्हाला इथं पैसे जमा करणार हे देखील माहिती आता सरकारने सांगितलेली आहे. शेतकरी बांधवांना घाबरून जायचं नाही. वाशिम जिल्ह्यात देखील येतं हे पैसे जमा करणार असं देखील सरकारने सांगितलं. परंतु तुम्ही फार्मर ID काढली का यावरती अवलंबून असणार आहे की तुम्ही फार्मर ID काढली नसेल तर कदाचित आता तुम्हाला वंचितच राहावं लागणार आहे. फार्मर ID काढली नसेल काढून घ्या. कारण की बघा भरपूरशा शेतकऱ्यांनी फार्मर ID देखील काढली आहे, परंतु त्यांच्या बँकेच्या खात्याला त्यांनी आधार कार्ड लिंक केलं नव्हतं. तर त्या कारणास्तव त्यांना अजूनपर्यंत पैसेच मिळाले नाही. तर हे देखील गलती, हे देखील चुका जर का तुम्ही केल्या असेल तर लवकरात लवकर तुम्हाला चुका आणि जे काय तो तुम्ही गलती केलेली आहे ह्या दुरुस्त करून घ्यायची आहे. कारण की सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सर्व शेतकरी बांधवांसाठी आता सरकारने दिलेली आहे. काळजीपूर्वक हे 2 कामे तुम्हाला लवकरात लवकर करून घ्यायची आहे. बाकी बघा संक्रांतीनिमित्त तुम्हाला इथं 20 जानेवारी 2026 पर्यंत पैसे जमा होण्याची शक्यता सरकारने सांगितलेली आहे. बाकी शेती संदर्भातील अशा पद्धतीची माहिती होती. तर असेच कामाचे व्हिडिओ जर का तुम्हाला सर्वात अगोदर पाहायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. तर शेतकरी बांधवांनो चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.